एक काय फन फॅक्ट सांगतो आम्ही. हे काय आणलंय हे? मी त्याला सांगितलं पण नव्हतं, मी फक्त त्याला एवढं सांगितलं म्हणजे आम्ही सेफ आहे, थँक गॉड. हे अरे मराठी बोलताय असं होतं. तो चलो गाइस, पैकिंग डन और ये हम चले एअरपोर्ट पे. आम्ही कुठं चाललो आहे ते बघण्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. तर गाईज आम्ही आलो आता बँगलोरच्या एअरपोर्टला. एअरपोर्टला. कारण आम्ही चाललो आहे पुण्याला. पुण्याला का चाललोय आम्ही, कारण की एक खूप स्पेशल दिवस आहे आमच्या लाईफमधला. खूप म्हणजे खूप येस, ह्या दिवसासाठी आम्ही खूप वेट केलंय. खूप वेट केलंय ते आणि फायनली होतंय. येस, ते काय स्पेशल इव्हेंट आहे ते बघण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघायला लागेल. त्या ब्लॉगमध्ये आम्ही एअरपोर्टवरती काय करतोय, काय एक्सप्लोर करतोय बघूया. चला. काय गेट नंबर D11. गाईज, बँगलोरचा एअरपोर्ट खूप छान आहे, म्हणजे हा टर्मिनल 2 स्पेसिफिक खूप मस्त आहे. सगळे लक्झरी स्टोअर्स आहेत. नाही, स्टोअर्स पण, आणि जे इंटिरियर केलं आहे ह्यांनी खूप खूप मस्त आहे. हो, तुम्ही बघितलंच असेल मी आता व्हिडिओमध्ये. मला खूप आवडतं टर्मिनल 2. टर्मिनल 2 पण छोटं आहे, म्हणजे टर्मिनल 1 पेक्षा छोटं आहे. पण इंटिरियर मस्त आहे. हां, कारण की ते इंटरनॅशनल फ्लाईट असतात तिथून. असं मला वाटतं वन ऑफ द बेस्ट एअरपोर्ट म्हणतात ना याला बँगलोरला. असं काय नाही, हैदराबादचं मोठं आहे. बाय द वे गाईस, तुम्हाला एक काय फन फॅक्ट सांगतो. आम्ही 30-40 वेळा ट्रॅव्हल केलेलं आहे, पण आम्ही फक्त 2च एअरपोर्ट बघितलेत. एक पुणे तर आणि बँगलोर. हां, बस दुसरं एअरपोर्ट आम्ही अजून बघितलं नाही कुठंच कधी काय. कारण सुदर्शन मला कधी घेऊनच गेला नाही. हां, आता मग लक्ष्मी घेऊन जाईन मला, है ना. मग काय विषय का. तर गाईस आम्ही आता आलोय एअरपोर्टच्या लाऊंजमध्ये, कारण की सुदर्शन टोपेला भूक लागलेली. आणि लक्ष्मीचं काम पण आहे, तर ते उरकून आणि थोडंसं खाऊन निघू आम्ही. असं हे लॅपटॉप घेऊन फिरायचं ते कामासाठी, काम उरकून आलं तरी काम करायचं. हे लाऊंज खूप भारी आहे, तुम्ही बघा जरा. आम्ही पण फर्स्ट टाइम आलो. हां, हे लाऊंज जरा चांगलं आहे. आपण T1च्या लाऊंजला गेलो. हां, T1च्या लाऊंजपेक्षा हे खूप भारी आहे. चला ते खाऊया, बघूया काय काय मेन्यू आहे. काय घेते तू, काय घेते? बघू दे ना काय आहे अजून. प्लेट घेते आधी मी. प्लेट, गरम प्लेट आहे. गाईस ही माझी प्लेट बघा. ही सगळं हेल्दी आणलंय मी. हेल्दी काय? हे बघा लक्ष्मी काय खातीये. छोले, आणि हे कोणाचं आहे? पनीर. अरे ते टेस्टला आणलंय. टेस्ट. हे मिक्स व्हेज, हे बुंदी रायता आणि रोटी, सगळं हेल्दी आहे. त्याचं सगळं नॉनव्हेज आहे. नॉनव्हेज काहीच नाही याच्यामध्ये लक्ष्मी. हे सूप पण टोमॅटोचं आहे. हे काय दिस इज बीन्स. इंग्लिश लोकांचं खाणं खातो ते काय, लेटस अँड ऑल. हॅव इंडियन छोले, पनीर. ओके बॉस. हे काय आणलंय हे? खाऊन बघ ना काय, मला पण नाही. काही खातो बघू. काय ते काय माहिती काय. काही खातो बाबा, हवा. चांगलं लागतं. चलो अभी खाना खाते हैं. Yes. भूक लगी है. खाओ. किसने रोका है? हे आहे पनीर टिक्का समथिंग रोल. पनीर टिक्का रोल आणि इट्स डोसा. ते काय आणलंय सुदर्शन तू? रोल आहे पनीर आणि मशरूमचा मिक्स. लेट मी टेस्ट. हां, हाऊज इट? भारी आहे. तू आज नॉनव्हेज का नाही खाते पण? असंच माहितीचं नाही. आणि हा मीठचं आवडतं. मस्त आहे. ठीक आहे. बँगलोरमध्येच राहतोय, मला इथे डोसा सगळीकडे आवडतो. डोसा भेटतो, तरी पण इथं येऊन पण डोसाच खायचा. बिकॉज मला आवडतो डोसा. ते पण मैसूर. आणि मी त्याला सांगितलं पण नव्हतं, मी फक्त त्याला एवढं सांगितलं की डोस्याचं ऑर्डर देऊन ये तिकडं. किती हुशार आहे तो. त्याला माहिती आहे मला मैसूर मसाला डोसा आवडतो, त्याने तेच ऑर्डर केलं. सो मच अंडरस्टँडिंग. नो, काय सांगायचं आता. हे बघा गाईज, आता इथं चालू आहे लक्ष्मीचं काम. ऑफिसला सुट्टी नाही, काम चालू आहे तिच्या कामामुळे आम्ही लेट झालो. आता ऑलमोस्ट फायनल कॉल होता आता. सॉरी, वी वेट टू क्लोज. काय लक्ष्मी?
ते गाणं गाणं म्हटलं पाहिजे आपण. कोणतं गाणं आहे? पुण्याला हे जायचं. कोणतं गाणं आहे? ते नाही का सहलीला जायचं. त्याचं नवीन वर्जन आलंय. पुण्याला जायचं जायचं पुण्याला. लक्ष्मण माहिती आहे मला वाटतं मला माहिती काय असं मराठी ट्रेंडिंग काय विषय. होय. मला वाटलं होतं हिंदी बसती स्प्लिट्सविला बघतो मला वाटतं. चला आता बोर्डिंग करतोय आम्ही. मीट यू इन पुणे. मीट यू इन पुणे. तुला ना माईक बसवायला 2 तास लागतात. लक्ष्मी घ्यायचं ना सुद्धा. याच्यापेक्षा चांगला नाही आहेत लक्ष्मी. हा चांगला आहे उलट. आता आम्ही उडणार आहे. आम्हाला लाज वाटते फ्लाईटमध्ये रेकॉर्ड करायला. मला तर वाटते बाबा. आय डोंट नो अबाउट सुदर्शन. ऑफकोर्स येते म्हणून तर बोलत नाही ना. येत नसते तर बोलला असतो ना. हा काय येत नाही. लाज वाटते. ठीक आहे एअर इंडिया लँडिंग. अरे लँडिंगचं आहे हे बघा. आपली पण लँड होणार ना. आपली लँड पुण्याला होणार आहे. हे काय अशा बातम्या दाखवते आणि घाबरवते. एअर इंडियाच्या आता बोर्डिंग झालं. आता उतरता पण नाही येणार. एअर इंडियाच्या फ्लाईट्समध्ये भीतीच वाटते. एअर इंडिया एक्सप्रेस We didn't काय have. करायचं. लागली बाय बोलायला. आणि मेन तर आम्ही एमर्जन्सी गेटच्या इकडेच बसलो. हां नाही ही हा गेट ही जे 11 नंबरची आहे सेफ आहे. सगळ्यात सेफ याच्यावर बसलेलं बघ. म्हणजे आपण उतरू शकतो. वाह दीदी नाही मग ते एरोप्लेन क्रॅश झालं होतं ना ते त्याच्यामध्ये 11 A B C ते थोडंसं सेफ असतं. म्हणजे आम्ही सेफ आहे. थँक गॉड. ते काय आले माहिती का काय न्यूज लँडिंगच्या वेळेस काहीतरी प्रॉब्लेम झाला. एअर इंडियाच्या प्रत्येक फ्लाईटमध्ये काही ना काय प्रॉब्लेम असतो. बोल ना. काय नाही. बोल. Subject to weather and the traffic sequencing. As of now, a thunderstorm activity is reported. Winds are in the scale of about 20 kilometers per hour. Temperature 30 degrees Celsius. On behalf of Air India Express, thank you for flying us. तर गाईज आम्ही पोचलो आता पुण्याला. लक्ष्मी आता पुण्यावर पोचलं फर्स्ट थिंग काय करणार तू. पहले मैं मिसळ पाव खाओगी, फिर मैं वड़ा पाव खाओगी, फिर मैं पाव भाजी खाओगी. एवढा टाइम आहे का आपल्याला. हां जेवढं टाइम भेटेल तेवढं काय खाणार. मिसळ घरी वडापाव. घरी बनव लक्ष्मी मिसळ. नाही यार मला पुण्याची खायची. मला मटकी सुद्धा भेटत नाही. आम्हाला उगवायला लागते मटकी. उगवायला. अरे कुठं उगवणार तू मटकी. त्याला मला एक गोष्ट सांग म्हणजे पुणे एअरपोर्टवरती उतरल्यावरती म्हणजे पहिली गोष्ट काय अशी म्हणजे फील होती तुला की आपल्या घरी आलो. मी सांगतो पहिली गोष्ट फील होती की सगळे साईडला आवाज जे चालू होतो तो मराठीमध्ये होतो. हा मराठीमध्ये होतो. इकडं बँगलोरमध्ये सगळे अनुभव काय कळत नाही ते. इथं आलं सगळं असं हे अरे मराठी बोलताय असं होतं. आणि मेन काय होतं तिथं आम्ही बँगलोरला असतो तेव्हा कुणाला मराठी कळत नाही. तर आम्हाला काय असं बोलायचं असेल जे दुसऱ्यांना नाही कळलं पाहिजे तेव्हा आम्ही मराठीमध्ये बोलतो. इथं आल्यावरती लक्षात येत नाही पटकन. तू काय करणार सुदर्शन पहिलं पुणे आता पोचलाय तर फर्स्ट थिंग. मी काय करणार आता घरी जाणार आणि झोपणार. दुसरं काय फक्त उद्या एक्साइटमेंट फॉर द टुमॉरोज डे. मी काय माझी इंग्लिश टुमॉरोज डे सुचत नाही लवकर इंग्लिश अशी पटापटा आहे ना. एक्साइटेड फॉर टुमॉरो. येस पण तुझं डायटिंग चालू आहे ना लक्ष्मी. यार 2 दिवस पुण्याला आले यार मी करू शकते तेवढा. हां का ते असं वाटतंय फोनमध्ये की तू काहीच बघत नाही आठवत. चला गाईस आता माझं काम होतं थोडं. आम्ही थांबलो होतो. झालं माझं काम आणि आता आम्ही चाललोय घरी. आता कॅब बुक केली आहे जस्ट. तिथून 2 मिनटं आहे फक्त ते एरो मॉलमध्ये कॅब बुक करायची. आणि उद्याचा व्लॉग म्हणजे नेक्स्ट व्लॉग खूप एक्साइटिंग राहणार आहे. स्टे ट्यून. तर स्टे ट्यून व्लॉग बघा आणि असंच कमेंट लाईक करत जा. सांगत जा आम्हाला काय आमचं म्हणजे आम्ही कसे व्लॉग करतोय. थोडेसे सांगा आम्हाला कळत नाही आम्ही कसे व्लॉग करतोय. हां तुम्ही कमेंट्स करून आम्हाला सांगा कसं आहे चांगलं आहे की नाही काय इम्प्रूव्हमेंट्स करू शकतो अजून.
चला चला बाय. बाय, सी यू इन द नेक्स्ट नेक्स्ट व्लॉग. ब्लॉग. बाय गाईज.